लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो, काल तुमचा मी अपमान केला त्याचा बदला घ्यायला आलात का? माझ्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी तुम्ही इथे आलात का? कला सांगत असते, डोक्यावर पडलायस का तू? मी काय बोलते ते ऐकून घे. अरे दुसऱ्यांचं बोलणं सुद्धा ऐकून घ्यायचं असतं, स्वतःचीच बडबड चालू नसते ठेवायची. नैना विचार करते, ही जर कला इथून गेली नाही तर खूप मोठा गोंधळ होईल. पण कला काही जायला तयार नसते. कला सांगते, दरवेळेला आपल्याच मनामध्ये जे चाललंय ते खरं असतं असं नसतं. अद्वैत म्हणतो, तुला सांगितलेलं ना की तू इथे येत जाऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा सारखी सारखी इकडे काय येतेस? चल आत्ताच्या आत्ता निघ इथून. असं म्हणत तो आता कलाला बाहेर काढायला निघतो. तेवढ्यात कला बोलते, नैनाताई. असं म्हटल्यावरती अद्वैत विचार करतो, ही का सारखी सारखी नैनाताई करत आहे? तोपर्यंत आता इकडे संगीता सांगत असते, गुरुजी सांगा ना, माझ्या नैनीसाठी काही उपाय आहे का? गुरुजी म्हणतात, उपाय वगैरे काही नाही आहे, म्हणजे नियतीने जे ठरवले ना तेच होणार आहे. तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये खूप विघ्न येणार. मग आता कला देवी आईच्या इकडे येते आणि म्हणते, काय देवी आई, माझ्या मोठ्या मुलीच्या नैनीच्या बाबतीत का बरं असं काहीतरी घडवून ठेवतेस तू? तोपर्यंत आता मात्र अद्वैत चिडतो आणि म्हणतो, काय चाललंय? तुम्ही सारखं त्यांना ताई ताई असं का म्हणताय? असं म्हणत अद्वैत आता इकडे कलावती चिडतो. मग बाजू सावरण्यासाठी तिकडे आता नैना येते. नैना म्हणते, काय करताय तुम्ही असं? तोपर्यंत संगीताने देवी आईला कौल गेलेला असतो की माझ्या नैनीचं सगळं काही ठीक होऊ दे, मी उपास तापास जे काय करायचं ते सगळं करीन, पण माझ्या नैनीचं ठीक होऊ दे. इकडे आता अद्वैत म्हणतो, काय सारखं ताई ताई करलायत? त्यावरती नैना म्हणते, कसं आहे ना, या मिडल क्लास लोकांना सवय असते, म्हणजे आपल्यापेक्षा कोणी जरा बरं दिसलं तर त्यांना ताई ताई म्हणायचं, म्हणजे रिस्पेक्ट देण्याची त्यांची ती पद्धत असते. ते सगळ्यांना ताईसाहेब असंच म्हणतात. तशीच मला ती ताई म्हणत आहे. पण एक सांगू का, तुम्ही या सगळ्याचा स्वतःवरती परिणाम करून घेऊ नका. तिच्यामुळे स्वतःला का त्रास करून घेताय? कोल्हापुरामधले तुम्ही इतके नामचित जोहरी आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर हिच्याशी काय भांडण करताय? तुमची काय किंमत राहणार आहे? मी हिला समजावते, तुम्ही जा बरं. तोपर्यंत इकडे ब्रेकफास्टच्या टेबलवरती सगळे नैना आणि अद्वैतची वाट पाहत असतात, म्हणून सरोज आता दोघांना बोलवण्यासाठी आतमध्ये येते. त्यावरती नैना सांगत असते, तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा, मी हिला समजवते काय समजवायचं ते. असं म्हणत नैना अद्वैतला आज जायला सांगते. अद्वैत म्हणतो, कसं काय? मी सांगतो ना हिला. नैना म्हणते, तुम्हाला जमणार नाही, मीच सांगते. त्यानंतर अद्वैत आत गेल्यावरती नैना सिक्युरिटी गार्डला सुद्धा तिथून जायला सांगते. त्यानंतर दोघं जण गेल्यावरती नैना म्हणते, का तुला उगाचच या सगळ्यामध्ये ड्रामा क्रिएट करायचा आहे? यावरती कला म्हणते, अगं तू एकटी येते होतीस ना, म्हणून तुला काही हे लोक बोलायला नको म्हणून मी इकडे आले, तर तू मलाच बोलतेस? अगं कानातलं घेण्यासाठी तू आलीस आणि हे लोक तुझा अपमान करतील मला माहिती होतं. नैना म्हणते, अगं पण इथे येऊन तू किती तमाशा केलेला आहेस? ज्या कानातल्यासाठी तू आली आहेस ते कानातलं मला सापडलेलं आहे, हे बघ ते कानातलं. असं म्हणत नैना ते कानातलं दाखवते. कलाच्या चेहऱ्यावरती अगदी खूप आनंद खुलून येतो. तिच्या आजीची आठवण परत सापडलेली असते. तोपर्यंत अद्वैत विचार करतो, या इतका वेळ तिच्याशी काय बोलत आहेत? नक्की या दोघींचं चाललंय तरी काय? असा अद्वैत विचार करत असताना सरोज तिकडे येते आणि म्हणते, अद्वैत, अरे ब्रेकफास्टच्या टेबलवरती सगळे तुमची वाट पाहत आहेत आणि नैना कुठे आहे? त्यावरती अद्वैत समोर बोट दाखवतो आणि म्हणतो, ती बघ, ती मुलगी आहे ना आगाव, ती इथे आली होती आणि तिलाच ते बोलत आहेत त्या. ती मुलगी खूप आगाव आहे ग आई, म्हणजे किती काय काय बोलते, कुणाचं काही ऐकूनच घेत नाहीये. कला म्हणते, हे बघ चल ताई, आत्ताच्या आत्ता तू घरी चल, म्हणजे आपण घरी जाऊया, मी दुकानात जाते, तुला घरी सोडते. यावरती नैना सांगत असते, मी नाही येणार आहे, तुला जायचं तर तू जा. सरोज म्हणते, काय बोलते ही इतका वेळ तिच्याशी? दोघी जणी बोलत असतात. तोपर्यंत नैना ते कानातलं कलाला देते आणि तू निघ इथून सांगते. कला म्हणते, ताई चल तू. त्यावरती नैना म्हणते, तू माझ्या भानगडीत पडू नको, तुला सांगितलं ना जा. असं म्हणत ती चक्क कलाला ढकलून देते. कलाला खूप वाईट वाटतं, म्हणजे तो अद्वैत चांदेकर माजोरडा आहे, पण माझी ताई का अशी माझ्याशी वागते? कलाला काही कळत नसतं. तोपर्यंत गुरुजी म्हणतात, हे बघा खरे बाई, तुम्ही किती उपास तापास केलेत ना, तरी नैनाच्या आयुष्यात जी दुःख आणि भोग आहेत ना, ते तिला भोगावेच लागणार आहेत. पण या सगळ्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट पण तुम्ही विसरताय. यावरती संगीता म्हणते, चांगली गोष्ट कोणती? गुरुजी सांगतात, तुमची जी 2 नंबरची मुलगी आहे ना, ती सगळीकडे राज करणार आहे, ती लहान मुलीचं तुमच्या भलं करणार आहे आणि तीच तुमची मुलगी तुमच्या मोठ्या मुलीचं सुद्धा भलं करणार आहे, तिला आयुष्यात स्थिरतावर करणार आहे. काळजी करू नका, तीच तुमच्या नैनाचा उद्धार करणार आहे. असं म्हणत गुरुजी आता खूप मोठी भविष्यवाणी करतात. संगीता विचारच करत बसते की नक्की काय घडलंय. तोपर्यंत नैना येते आणि सरोज म्हणते, काय ग तू तिकडे काय करत होतीस? आणि ती म्हणते, अद्वैत, अरे ही मुलगी जरा विचित्रच आहे ना, म्हणजे हिने आपली मदत केली, मूर्ती घडवली आणि त्यानंतर सारखं सारखं ती आपल्याकडे येत आहे, म्हणजे काय कारण असेल या सगळ्याचं? असं म्हणत सरोजला आता संशय आलेला असतो. त्यावरती नैना म्हणते, नाही कसं ना, चांदेकरांच्या घरातली पूजा म्हणजे
सामान्य लोकांसाठी खूप मोठी पर्वणी असते. त्यामुळे या पूजेसाठी यावं, इथे सगळ्यांना भेटावं, काय चाललंय ते पाहावं ही उत्सुकता असते ना, म्हणून लोक हे सगळं करतात आणि म्हणूनच ती मुलगी येत असेल. तुम्ही नका इतका विचार करू. असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो, खरंच तुम्ही जादूगार आहात का? म्हणजे त्या मुलीला समजावणं हे मला पण जमलं नव्हतं, जे तुम्हाला जमलं. खरंच तुम्ही खूप मोठ्या जादूगार आहात. म्हणजे तुमचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. नैना म्हणते, नाही हो, म्हणजे या लोकांना व्यवस्थित समजून सांगितलं ना तर समजतं. अद्वैत म्हणतो, नाही मी कालपासून यांना समजून सांगतोय पण ती काही ऐकायला मुलगी तयारच नाही. उलट मला बोलते, 10 वेळा चक्रा मारते. यावरती सरोज म्हणते, नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे बघ ना. कालच्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये येऊन तिने हा सगळा गोंधळ केला, त्यानंतर आज पुन्हा इकडे आली होती. काहीच कळत नाही. मूर्ती बनवून झाल्यावरती ॲक्च्युली तिने निघून जायला पाहिजे होतं ना. नैना म्हणते, मी तुम्हाला तेच सांगते, सामान्य लोकांना या सगळ्यामध्ये खूप आनंद वाटतो. कशी असते श्रीमंतांची पूजा हे सगळं पाहण्यासाठी ते येत असतात. तुम्ही नका विचार करू. यावरती अद्वैत म्हणतो, खरंच तुम्ही ज्या पद्धतीने हँडल केलीत ना सिच्युएशन, मला तर तुम्ही जादूगारापेक्षा कमी वाटतच नाहीये. कारण मी इतका पॅनिक झालो होतो, ती मुलगी इतकी उलट देत होती, पण तरी सुद्धा तुम्ही तिला अगदी व्यवस्थितपणे हँडल केलं. सरोज म्हणते, हो खरंच, पण चला आता आपला ब्रेकफास्ट करायचा आहे की नाही. असं म्हणत सरोज दोघांना ब्रेकफास्ट करण्यासाठी घेऊन जाते. नैनी आणि अद्वैत दोघंजण ब्रेकफास्टसाठी जातात. तोपर्यंत कलाला मात्र घडलेला प्रकार सारखा आठवत असतो आणि नैनाताई इतकी कशी बदलली, तो अद्वैत चांदेकर माजोरडाचा हे, पण नैनाताई माझ्याशी असं कसं वागली, हे सारखं तिच्या डोक्यात येत असतं. आणि मात्र कला खूप अस्वस्थपणे आपल्या घरी जात असते. तिचं कुठे लक्षच नसतं. सतत मनामध्ये तिला नैनाने दिलेला धक्का आठवत असतो आणि तिला वाईट वाटत असतं. कला विचार करते, नैनाताई या सगळ्यामध्ये अडकत चालले. अद्वैत चांदेकरसोबत इतकी का जवळीक वाढवती आहे ती? नैनाताईच्या नक्की मनात तरी काय आहे? आता हे कलाला माहीत नसतं, पण नियतीच्या मनात काय आहे हे मात्र गुरुजींनी संगीताला अचूक सांगितलेलं असतं आणि त्यामुळे आता खूप मोठा पुढे एक ट्विस्ट येणार असतो. आता कला आपल्या दुकानाकडे येते. दुकानाकडे कला आल्यावरती खूप सारे लोक आता कलाला घेतात. कलाला कळत नाही की नक्की काय चाललंय. त्यावरती ती लोक सांगतात, आम्हाला समजलेलं आहे की अद्वैत चांदेकर या चांदेकर जोहऱ्यांच्या घरी जी पूजा झाली, 100वी महापूजा, तिथे बनवलेली मूर्ती ही तुम्हीच बनवलीत. आता आम्ही सगळेच जण तुमच्याच दुकानातून मूर्ती विकत घेणार. असं म्हणत कलाच्या दुकानामध्ये इतकी गर्दी झालेली असते की काही विचारूच नका. तोपर्यंत कलाला मात्र सतत अद्वैतचा राग येत असतो. मग आता इकडे मुद्दाम रोहिणी विचारत असते, काय तुमचा फॅमिली बिझनेस तरी काय, आणि तू कोणत्या कारणे आलीस? असं म्हणत रोहिणी मुद्दाम नैनीला प्रश्न विचारते. कारण रोहिणीने नैनी संगीताला एका साध्या रिक्षातून जाताना पाहिलेलं असतं. म्हणजे ही मुलगी किती खोटारडी आहे हे रोहिणीला माहिती असतं. इकडे काजू सांगत असते, ताई आता बास झालं. तो अद्वैत चांदेकर त्याच्या घरात येण्यापासून आपल्याला थांबवतोय म्हणजे काय? आता मी अजिबात ऐकणार नाही. त्याच्या घरात आपण जायचं म्हणजे जायचं. असं म्हणत काजू आता कलाला घेऊन अद्वैतच्या घरी जायला निघते. आता पुन्हा काय ड्रामा होणार? पुन्हा अद्वैत आणि कलाची भांडणं होणार का? आणि नैनीचं सगळं बिंग फुटणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.